त्यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेतकाळे आपले कुठे पारेख साहेब हे सदर संघाचे कर्तव्य सेवी आणि आपल्या हे सदर संघाचे अतिशय चांगला मनुष्य पूर्वी मानवी कारणावर सांगवाचे या सर्वांनी आम्हाला बोलायला स्वागत करतो. आज या ठिकाणी सदर संघाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर माझी सर्व रक्तदात्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी रक्तदान करायचं, कारण जगात अशी कोणतीही मशीन निघाली नाही की त्याने रक्त बनवता येतं. कारण रक्त हे दान केल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे आटत नसतो रक्ताचा धारा, तर 3 महिन्यांनी रक्तदान करा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. तसेच या ठिकाणी आयुष्यमान भारत हे जे आपल्या मेडिक्लेमसारखे कार्ड आहे, त्यात 5 लाखाचा विमा महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जातो. तर त्याचा सुद्धा सर्वांनी कार्ड काढून त्याचा उपभोग घ्या. व मी मला बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचं सरचं स्वागत करतो आणि धन्यवाद. फार चांगल्या शब्दात आपले विचार व्यक्त केले आणि रक्ताचं महत्त्व रक्तदानाचं पण महत्त्व आपल्याला फार चांगल्या पद्धतीने धन्यवाद. आपल्यामध्ये आता रंगनाथजी घोडकर आहे, ते पण उपस्थित आहे. तिथे नाना तुमचं पण स्वागत. अजून यांचं स्वागत. आपल्यासमोर जैन कॉन्फरन्स गृहाचे अध्यक्ष श्री विवेक भारत हे राहून बोलतो. आता जय जिनेंद्र जय महाराष्ट्र. आज चाकण श्री संत गौतम लक्ष्मी फाउंडेशन व विद्या महिला संघाच्या सर्व महिला भगिनी, खास उल्लेख करावा असं वाटतो महिला भगिनींचा. आल्यापासून मी पाहतोय रक्तदान करतात आहे, पण मी म्हणजे आमच्या पंचदोन आमदार साहेब आणि नगरसेवक साहेब एक सूचित करतो की या 1.5 वर्षात आमच्या पंचदोन युवा शाखेमार्फत एक 32वा कॅम्प आहे आपल्या पुणे जिल्ह्यात. आणि त्याच्यात खरंच आवर्जून उल्लेख करावा वाटतो की नेहमी म्हणतात क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते. कार्ड आभा कार्ड वाटप शिबिर, त्याचबरोबर पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी गौतम लक्ष्मी फाउंडेशन चाकण, श्री वर्तमान स्काउट संघ चाकण, नौकार ग्रुप चाकण, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी युवा जैन कॉन्फरन्स पश्चिम झोन महाराष्ट्र आणि सौभाग्य महिला मंडळ यांच्या माध्यमातून कार्यवाहक म्हणून संजय गोत्रा असतील, पंकज गोत्रा असतील, सतीश छाजेड असतील, राजेश बटेवारा असतील, महावीर कर्नावत असतील आणि सुनील कर्नावत, त्याचबरोबर या सर्व शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या आपल्या जैन श्रावक संघाचे सर्व महिला भगिनी, ज्येष्ठ मंडळी, युवा वर्ग, व्यापारी वर्ग, आपला सर्वांना प्रथमतः मनापासून धन्यवाद देतो. या रक्तदान शिबिर आणि आयुष्यमान कार्ड आभा कार्ड वाटपाच्या निमित्तानं एका छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या या प्रभागाचे नगरसेवक मंगेश भाऊ कांटी असतील, त्याचबरोबर देवेंद्रजी पारख असतील, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक बापूसाहेब गोरे असतील, शेखरभाऊ पिंगळे असतील, त्याचबरोबर शहर प्रमुख किंवा खेळचे उपप्रधानाध्यक्ष असतील, इतरही मान्यवर आणि विशेष करून ज्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये आज सहभाग घेतलेला आहे त्या सर्व महिला माता भगिनी असतील,